विचार करा, मध्यरात्रीची वेळ, अंधार, रात्रीची गूढ शांतता आणि त्यात अचानक सायरन वाजायला लागतात. आकाशात आगीचे गोळे दिसतात. मिसाईल जाळ्यासारखे क्षणात पसरतात. मोबाईल स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज मेसेज यायला सुरुवात होते. तेलाच्या किमती तासात उसळतात. शेअर बाजार कोसळतो आणि जगभरातले कोट्यावधी लोक एकाच प्रश्नाने थरथरतात की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना. एका प्रदेशात घेतलेला लष्करी निर्णय हजार किलोमीटर दूर बसलेल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो याची जाणीव त्या क्षणी जगाला होते. पेट्रोल पंपावर वाढलेली किंमत, गुंतवणुकीत आलेली घसरण, रद्द झालेले फ्लाइट्स या सगळ्याची सुरुवात होते ती मिडल ईस्ट मधल्या एका ठिणगीपासून. ही ठिणगी आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाची. पण हा फक्त सीमेवरचा संघर्ष नाही, हा आहे शक्ती प्रदर्शनाचा खेळ आणि अण्वस्त्रांच्या भीतीचं सावट. आज आपण हा संघर्ष सुरुवातीपासून समजून घेऊयात. नेमका काय घडलं, कोणी सुरुवात केली, का केली आणि त्याचा संपूर्ण जगावर काय परिणाम होतोय ते बघू. सर्वात आधी या गोष्टीचं बॅकग्राऊंड समजून घेणं महत्वाचं आहे. इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातला तणाव 1979च्या इस्लामिक क्रांतीपासून वाढत गेला. ही इस्लामिक क्रांती म्हणजे इराणमध्ये झालेली मोठी राजकीय उलथापालथ, ज्यामुळे देशाची सत्ता राजेशाहीकडून धार्मिक नेतृत्वाकडे गेली. पूर्वी इराणवर शाह मोहम्मद रजा पहलवी यांची राजेशाही होती. त्या वेस्टर्न देशांचे, खास करून युनायटेड स्टेट्सचे जवळचे मित्र. त्यांनी देशात आधुनिक सुधारणा केल्या, पण त्याच वेळी विरोधकांवर कारवाई केली, सेन्सॉरशिप आणि गुप्त पोलिसांचा वापर केला. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. अशा लोकांचं नेतृत्व केलं ते धर्मगुरू रुहोल्ला खुमैनी यांनी. त्यांनी शाह विरोधात आंदोलन उभं केलं आणि इस्लामिक तत्वांवर आधारित असलेल्या शासनाची मागणी केली. 1979 मध्ये मोठ्या आंदोलनानंतर शाह देश सोडून गेले आणि खुमैनी इराणमध्ये परतले. त्यानंतर इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली. म्हणजे देशात लोकशाही घटक असले तरी अंतिम सत्ता सर्वोच्च धार्मिक नेत्याकडे, म्हणजे त्यांच्या सुप्रीम लीडरकडे असते. याचा परिणाम काय झाला तर इराण पूर्णपणे इस्लामिक कायद्यावर आधारित राष्ट्र बनलं. अमेरिका इराण संबंध पूर्णपणे बिघडले. इराणनं स्वतःला वेस्टर्न कल्चर विरोधात उभा असलेला देश म्हणून सादर केलं. थोडक्यात काय तर 1979 ची इस्लामिक क्रांती म्हणजे इराणच्या इतिहासातला असा टर्निंग पॉइंट, ज्यामुळे देशाची राजकीय दिशा, परराष्ट्र धोरण आणि मिडल ईस्ट मधली भूमिका कायमची बदलली. याच क्रांतीनंतर इराणनं अमेरिकेला मेन शत्रू मानलं आणि अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले. दुसरीकडे इस्रायल आणि इराण यांच्यात थेट राजनैतिक संबंध नाहीत. इस्रायलला वाटतं की इराण त्यांच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका आहे. संघर्षाची ठिणगी कधी पडली जेव्हा अमेरिका आणि इस्रायलनी इराणच्या अणुअस्त्र कार्यक्रमांवर गंभीर आरोप केले. त्यांचा असा दावा आहे की इराण लपून न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करतंय. इराण मात्र सांगत राहिला की त्यांचा अणुअस्त्र कार्यक्रम हा शांतपणे फक्त ऊर्जा निर्मितीसाठी आहे. पण संशय, इंटेलिजन्स रिपोर्ट्स आणि वाढत चाललेला प्रादेशिक तणाव यामुळे परिस्थिती तापली. लष्करी पातळीवर पाहिलं तर सुरुवात अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईने झाली असं मानलं जातं. त्यांनी इराणच्या काही महत्वाच्या लष्करी आणि न्यूक्लिअर फॅसिलिटीजला टार्गेट करून हल्ले केले. त्यांचा उद्देश असा होता की इराणची लष्करी आणि न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी कमी करायची. त्यानंतर इराणनं मिसाईल आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हा संघर्ष पुढे वाढत गेला. पण हा फक्त कोणी आधी हल्ला केला इतकाच प्रश्न नाही, तर यामध्ये खोलवर 5 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अण्वस्त्रांची भीती. इस्रायल हा छोटा देश आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न थोडा जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका दोघेही इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्राम रोखण्यासाठी आग्रही आहेत. आज मिडल ईस्टमध्ये अणुशक्तीचा समतोल इस्रायलच्या बाजूने आहे असं मानलं जातं. इराण अण्वस्त्र सज्ज झाला तर हा बॅलन्स बिघडेल. इराणमधल्या काही कट्टर वक्तव्यांमुळे इस्रायलला असं वाटतं की अण्वस्त्रांचा वापर आणि धमकी त्यांच्या विरोधात होऊ शकते. जर इराण अण्वस्त्र सज्ज झालं तर तो इतर गटांना जास्त उघडपणे सपोर्ट देऊ शकतं. दुसरं कारण आहे प्रॉक्सी वॉर. मिडल ईस्ट मधला संघर्ष नेहमी डायरेक्ट युद्धाच्या रूपात दिसलाच नाही. बऱ्याच वेळा काय होतं की देश एकमेकांशी प्रत्यक्ष लढतच नाहीत, पण त्यांच्या समर्थनातल्या गटांमधून ते नेहमी लढत असतात. या सर्वाला प्रॉक्सी वॉर असं म्हटलं जातं. इराणवर असा आरोप आहे की तो मिडल ईस्ट मधल्या काही सशस्त्र गटांना आर्थिक, लष्करी आणि प्रशिक्षणाच्या रूपात मदत करतो. या गटात प्रामुख्याने हेजबुल्ला, जो लेबनॉनमध्ये सक्रिय आहे, हमास, जो गाझा पट्टीत सक्रिय आहे, तसंच सिरिया आणि इराकमधले काही शिया मिलिशिया गट आहेत त्यांना सपोर्ट करतो. इस्रायलचा असा आरोप आहे की हे गट वेळोवेळी इस्रायलवर रॉकेट हल्ले, बॉर्डरवर चकमकी किंवा दहशतवादी कारवाया करत असतात आणि या कारवायांमागे इराणचा अप्रत्यक्ष पाठिंबा नेहमीच असतो. तिसरं कारण तेल आणि ऊर्जाचं राजकारण. मिडल ईस्ट हा जगाच्या ऑइल सप्लायचा केंद्रबिंदू.
स्पेशली हॉर्मुझ स्ट्रेन मधून जगातल्या सर्वात जास्त पर्सेंट कच्चं तेल आणलं जातं. हा अरुंद समुद्री मार्ग जगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पर्शियन गल्फ मधील तेल उत्पादक देशांमधून जसं सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराण, इराक यामधून निघणारं प्रचंड प्रमाणातलं कच्चं तेल याच मार्गाने जगभरात पाठवलं जातं. अंदाजे जगातल्या 20% कच्च्या तेलाची वाहतूक या एकाच मार्गातून होते. म्हणूनच जर इथे तणाव वाढला, जहाजांवर हल्ले झाले, माइन्स टाकल्या गेल्या किंवा इराणनं मार्ग बंद करण्याची धमकी दिली तर जागतिक बाजारात भीती पसरेल. बाजारात भीती म्हणजे तेल दरात वाढ. तेल दर वाढले की जगभर महागाई वाढेल. भारतासारख्या आयात आधारित देशांवर त्याचा थेट परिणाम होईल. चौथं कारण त्यांची विचारसरणी आणि धार्मिक प्रभाव. इराण हा शिया इस्लामाचा सर्वात प्रभावशाली देश मानलं जातं. त्यांची विचारसरणी अशी की वेस्टर्न प्रभाव आणि इस्रायलचा विस्तार थांबवणं हेच त्यांचं धार्मिक आणि राजकीय कर्तव्य आहे. दुसरीकडे इस्रायल हे ज्यू राष्ट्र, त्यांची स्थापना 1948 मध्ये झाली आणि सुरुवातीपासूनच त्याला शेजारी असलेल्या अरबी देशांचा विरोध सहन करावा लागला. इस्रायलसाठी सुरक्षेचा प्रश्न खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे जेव्हा इराण सारखा देश इस्रायलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तेव्हा तो फक्त राजकीय वाद राहत नाही, तर तो अस्तित्वाच्या भीतीत बदलतो. याशिवाय अनेक अरब देश सुन्नी मेजॉरिटीवाले आहेत. शिया आणि सुन्नी यांचे मतभेद अनेक शतकांपासून चालूच आहेत. इराण शिया प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो असा आरोप काही सुन्नी देश करतायत. त्यामुळे मिडल ईस्टमध्ये एक प्रकारचं शक्ती संतुलन तयार झालं. म्हणजे जर एखाद्या देशात शिया गट मजबूत झाला तर सुन्नी देशांना त्यांचा धोका वाटतो आणि उलटही तसंच असतं. या धार्मिक विभागणीचा परिणाम कसा होतो तो म्हणजे प्रत्येक राजकीय निर्णयाला धार्मिक रंग चढतो. एखादा हल्ला झाला की तो फक्त लष्करी कारवाई म्हणून पाहिलं जात नाही, तर तो आपल्या धर्माविरुद्ध कारवाई म्हणूनच पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे भावना भडकतात, तणाव वाढतो आणि संघर्ष जास्त तीव्र होतो. पाचवं कारण आहे महासत्तांचं समीकरण. हा संघर्ष आता फक्त इराण, इस्रायल आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात मर्यादित राहिलेला नाहीये. यामागे मोठं चित्र आहे ते जागतिक शक्ती संतुलनाचं. आज जग पूर्णपणे युनिपोलर राहिलेलं नाहीये. अमेरिका अजूनही मोठी महासत्ता आहे, पण रशिया आणि चायना हेही आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभावशाली खेळाडू आहेत. त्यामुळे मिडल ईस्ट मधील प्रत्येक संघर्ष हा या महासत्तांच्या स्पर्धेचाच भाग बनतो. अमेरिका आणि इस्रायलचं नातं आपण बघू. अमेरिका आणि इस्रायल यांचे संबंध खूप मजबूत आहेत. अमेरिका इस्रायलला नेहमीच लष्करी मदत देतं. दोन्ही देशांमध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण होते. मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेसाठी इस्रायलची सुरक्षा हा केंद्रबिंदू असतो. आता आपण इथे रशियाची भूमिका बघू. रशिया आणि इराण यांच्यातले संबंध सिरिया नंतरच्या युद्धानंतर मजबूत झाले. दोघांनी सिरियामध्ये एकाच बाजूने लष्करी कारवाया केल्या. रशिया थेट युद्धात उडी घेत नाही, पण राजनैतिक पातळीवर आणि शस्त्र पुरवठ्याच्या बाबतीत इराणशी संबंध ठेवते. आता आपण चीनचं धोरण समजून घेऊ. चीन सुद्धा थेट संघर्षात पडत नाही, पण आर्थिक आणि धोरणात्मक हितसंबंध जपतो. चीन हा इराणच्या तेलाचा मोठा ग्राहक आहे. चीनने इराण सोबत दीर्घकाळासाठी आर्थिक सहकार्य करार केलेत आणि सोबतच चीनचे इस्रायल आणि अरब देशांशी व्यापारिक संबंध चांगले आहेत. चीनचं धोरण असं असतं की स्थैर्य ठेवा पण प्रभाव वाढवा. आता प्रश्न आहे की या सर्वामुळे जगावर काय परिणाम होतो. सर्वात आधी परिणाम दिसतो तो अर्थव्यवस्थेवर. युद्धाच्या भीतीमुळे शेअर बाजारावर परिणाम होतो. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात. डॉलर मजबूत होतो, त्यामुळे इतर चलनांवर दबाव येतो. आता डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण 92.15 रुपये झाली. तेल दर वाढले की वाहतूक, उत्पादन आणि अन्नधान्य महाग होतं. म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम. हवाई आणि सागरी वाहतुकीवर याचा परिणाम होतो. हवाई मार्ग धोकादायक झाल्यास अनेक फ्लाईट्स वळवाव्या लागतात, त्या रद्द होतात, व्यापार खर्च वाढतो, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. आणि सर्वात गंभीर मुद्दा तो म्हणजे जर हा संघर्ष नियंत्रणाबाहेर गेला तर अण्वस्त्रांचा प्रश्न पुन्हा तीव्र होऊ शकतो. जरी सर्व देश संयम दाखवत असले तरी चुकून झालेली एखादी मोठी चूक सुद्धा परिस्थितीला भयानक वळण देऊ शकते. म्हणूनच अमेरिका, इस्रायल, इराण हा संघर्ष फक्त एका प्रदेशापुरता मर्यादित नाहीये. तो आपल्या पेट्रोलच्या किमतींमध्ये, आपल्या गुंतवणुकीत, आपल्या अर्थव्यवस्थेत आणि जागतिक राजकारणात होतोय. मिडल ईस्ट मध्ये पेटलेली आग ही फक्त तिथेच मर्यादित नाहीये. त्या आगीची उष्णता संपूर्ण जगाला जाणवते. तुम्हाला काय वाटतं, या युद्धाचे अजून काय वाईट परिणाम होऊ शकतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा.